सारू पगाड़ी मोलाऊ के दिया। महाराष्ट्रात एक असा समाज आहे ज्यांची संस्कृती, भाषा आणि परंपरा आजही अनेकांसाठी अनोळखी आहे. आता ठीक आम्ही असंच टिकलं, आता पुढे काय टिकायचं, कोण ऐकते का? आता ते बदलत गेलं हो. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लमान तांड्यात जाऊन आम्ही या समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधला. ते इंग्रजांशी काय संबंध आहे त्याबद्दल मागाशी बोलत, त्याबद्दल सांगा काय. त्यांनी सांगितलेल्या अनेक आठवणी, परंपरा आणि इतिहास आज आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. ती सुगडी मिळायची, बर तिच्यावर आम्ही जगले बाबा. असली परिस्थिती होती आमची. पूर्वी अनेक कुटुंबाचा एकत्र राहण्याचा समूह म्हणजे तांडा. अशाच तांड्यापैकी हा एक आहे लमान तांडा. सारवत होती तवा, आता हे फरशा घालीचा झोप येत नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या परंपरा असतात, काही संस्कृती असतात आणि त्या जोपासायचं काम जे आहे ती एक पिढी करत असते आणि त्या पिढीचं अनुकरण करून पुढची पिढी त्याच परंपरा, तीच आपली संस्कृती वारसा पुढे नेण्याचं काम करत असतात. माझं नाव मोताबाई. ह्याच्या बद्दल सांगा बरं. ह्या तुम्ही आता ह्या बांगड्या घातलीत आणि ह्या बांगड्या काय काय? पूर्वी कसं होतं दादा, जमानाच बारीक, संसारच बारीक होतं. बर. या चार चार घालायचं आणि कामच करायचं. आता ही नवीन निघालं म्हणता नाही, काढून टाकायचं बर. आणि 4-5ची घालायची हातात काकना काचाची. प्लास्टिकची आहेत काय? ह्या पल्लाची सोलापुरात मिळते ती. कुठे मिळत नाहीत, फक्त सोलापुरात मिळते. बर 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 बर. माग होत 10 रुपयाला 6 मिळत होती, हा. आता 100 रुपयाला 6. पण ही तुम्ही आता आम्ही बऱ्याच वेळा बघितलं, इथपर्यंत घालतील अशा बांगड्या. आता हे आमचं नवऱ्याचा सोबास एकच घालता येईल. हा हा. मग ही घालायचं म्हणजे एक हौसानच घालत होती पुढे माग. बर 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 आता अडचण कोण घेते? हा. नाही, काढून टाकायचं आणि 4-4 घालायचं. बर. म्हणून टाकल्यानंतर घालतात येतात बाया सगळे. सोलापूरला, इजापूरला काय काय माणसं सगळी घालतात तिची. आम्ही जे कामामुळे घालत नाही. घालत नाही. बरोबर. हा जो आपण पोशाख बघतोय, या पोशाखातील प्रत्येक दागिन्याला एक वेगळा असा अर्थ आहे. आता ही तुमच्या हातात एक अंगठी आहे, हा. ही काय बरं सांगा बरं जरा. आता बघा, हे आमचा छाजच आहे म्हणायचं घालायचं म्हणजे. हा, हा, हा. एक बरं. पोशाख घालते म्हणजे सगळंच घालायचं हातात. हे तर वेगळंच आहे की, ह्याच्यावरती नाही, पैसेच आहे की सगळं. पैशाचं. 5 रुपयाचं आहे हे पण 5 रुपयाचं डॉलर आहे. म्हणजे ते पैशाचं बनवून घेतलं आहे. पैशाच. पण हा पोशाख तुम्ही कधी कधी घालताय, म्हणजे कुठल्या सणावाराला कधी कधी घालताय? आज कोणचा बी कार्यक्रम असू दे, हा. त्या कार्यक्रमाला नवं घालायचं, जायचं. बर आता कुठं कट करायला, कुठं बी बरशाला, बर. हा. शिमग्याला, असं हा. खेळायला, असं नाचायला, असं घालत जायचं. जायचं. मग आता कामाधंद्यात आहे ती फाटकं तुपकं नेसायचं आणि कामाला पळायचं. हा, हा. मग ती 10,000 बसते त्या घागराची. 5,000 10,000 रुपये. 10,000 रुपये घेऊन तिने अंगावर घालायचं बघा. याला बर, एवढं महागाई आहे. ही माग, ही एक वाहिली, ही एक वाहिली, ही एक वाहिली, सगळं शिवूनच घ्यावं लागतंय. व बर बर बर. कापड घ्यायचं, हा, हा. आपण शिवून घ्यायचं. हा हा हा. हा. हौशानं. हौसनं. हौसनं. आता पातळ नेसते ती कोण घेते ती कपड? नाही. पहिलं जुन्या काळात. आता ही नवरीचा पोशाख असा, हा, नवरी. नवरदेवाचा काय असायचं सांगा बरं. आता नवरदेवाचं बघा, टोपी आमच्या असतंय, हा. गळ्यात ती मळवायली जास्त्या बर. आणि ती शाल एक वायली जास्त्या. हा हा. हा, नवरदेवाचं बी चांगलं सामान असतंय जांगावर. आता हे तुमच्या ड्रेसला वगैरे सगळं बघितलं तर डिझाईन भरपूर आहे, हा, भरपूर ते पैसे वगैरे लावलेले आहेत. सगळं असतं. मग हे सगळं काय, याच्या मागचं काय काय माहिती आहे का? काय जरा सांगा की माहिती. आता बघा की मागे एका रात्रीमध्ये सामान सगळं करून त्या बाईने नेसली होती. मग बर. एका रात्री हा. आम्ही आता 6 महिन्यात गेले तरी आम्हाला एक चोळी होत नाही. हा, हा. वरची चोळी होत नाही आम्हाला. बरोबर. एका रात्री ती सगळं शिवून स्वतः त्या बाईने अंगावर घातली. तिने कसली असेल ते बाई तरी बरोबर. म्हणजे तुमच्या मागं समाजातली पूर्वी- मागची पूर्वीची. पूर्वीची. हा, हा, हा. हा. आता होतंय गाव, आता फाटलं काय? ते कापड शिवायचं होत नाही. म्हणजे एका रात्रीत त्यांनी स्वतः शिवलं आणि स्वतः दुसऱ्या दिवशी स्वतः घालवलं. हा, स्वतः पाट माग मोकळी राहिली, हा, हा. एवढंच पुढे तर शिवली त्यानं. बर 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 बर. मोकळी राहिली पाठ. हा, हा. ती पाट मोकळी जाई बा. मग त्यामुळे तेव्हापासून ते पाठ मोकळे. हा, मोकळीच मोकळी. बरोबर. केसांना देखील तुम्ही ते हे लावले, ते काय आहे मला जरा सांगा की. आता हे काही थांबल्या नवऱ्याचं हे एवढा असतो. बर. हा हे एवढा एक पट्टी एवढं आमचं असते. हा, हे ते आहे. बर 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 मग बर. त्यांच्या नावाचं एवढं असते. मी घालावंच लागते. म्हणजे त्यांच्या नावासाठी हे घालायचं. घालायचं. बर बर. हा. आता काय ह्याच्या कसं मंगळसूत्र हे हा. सुवासिनीचं लेणं हा, हा. तशा पद्धतीने आहे ते. हा हा हा. बर बर बर. तुम्ही सुद्धा आता हा पोशाख वगैरे केलाय. आताची पोरं असा पोशाख लग्नात करतील का? करतील. म्हणजे तुम्हाला लग्नात असा पोशाख करावा लागतो. हा. कोणता सण मोठा असा साजरी करताय तुम्ही?
होळी रोज दिवाळी रोज दिवाळीचं होळीचं दीपावळी आणि शिमगा एक गाणं म्हणून दाखवा होळीच्या सणातलं. याडी दिनी जाग पेटिया शिलक रे गो याडी दिनी जाग पेटिया शिलक रे गो मारी बेनाड याई वाद पेराले ती मारी बेनाड याई वाद पेराले याडी दिनी दाखो साडिया शिला काले गो याडी दिनी दाखो साडिया शिला काले गो मारी भावद याई वाद पेराले ती मारी भावद याई वाद पेराले ती. हे गाणं कुठं कुठं तुम्ही म्हणताय कुठल्या कुठल्या सणाला म्हणताय सांगा. दिवाळीला दिवाळीला बर आणि होळीला हा, लग्नाला लग्नाला साखरपुड्याला वगैरे. साखरपुडा लग्नात उखाण असते तुमच्यात घेतात का उखाण नावं वगैरे अशी नवऱ्याची नावं घेतात बघा उखाण. एक नाव घ्या की आजी एक नाव घ्या घ्या एक नाव घ्या. मेथीच्या भाजीत खोबरं घालती किसून फुलसिंगचं नाव घेते टेबलावर बसून. छान छान नाव घेतलं मस्त. तुम्ही एक नाव घ्या. पिकल्या पेरू गुलाबी रस्ता लालूची नाव घेते 12:30 वाजता. ते आता आहेत की थोडं म्हणून थोडं आहे आणि ते पैंजर आहे. बर बर बर. नाही आई आपली गरीब प्रति जरा आता जायचं तिथं जाय काय नाही आम्हाला कवा. बर देव कोणते कोणते तुमच्यात असं देवांची नावं सांगा. कुलदैवत वगैरे असते असं काय आहेत का तुमच्यात? आमचं आहे की कुठले देव आहेत? शेवाला आलं सेवाला अजून दुसरे? हनुमान बर आमचं हातनीचं देव हमूल आलं बर हा. अशी आहे तिची काळ बाबा ही सगळी देव आहे तीच घ्या म्हणाला. अंबाबाई वगैरे हे सगळे देव हा, सगळे आहेत. आपले देव आहेत हा, तीच हा. आम्हाला. बर 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 पहिलं काय हो खायला काय मिळालं नाही ती लाचणीची भाकरी खाऊ खाऊन मोठं झालोय. बर. पहिली परिस्थिती तशी होती हम्म. कुठं अंगाला कापड बी देणार नाही हम्म. तसं होतं. आता काय आहे की पैसे बी जाम आहे हम्म. राबत्यात आणत्यात कडतिरी मटकिरी बाटी खेळायचा बाबा पहिल्यासारखं नाही हो आता. बर बर. हुलग्याची मटकीची भाकरी खाल्लोय फुलग्याची मटकीची भाकरी खाल्लाय बर बर. ई तळा टाकलोय हा तवा कोपान द्यायचा कोपान हा. पैसा पगार नाही काय नाही ती देऊन गहू आणायचं हा. ती सुगडी मिळायची बर तिच्यावर आम्ही जगलोय बाबा असली परिस्थिती होती आमची. बर बर बर. हा असलं काढलोय दिवस आम्ही. हम्म. पाणी नाही पाऊस नाही पाणी पडलं तर पिकतंय नाही पाणी पडलं तर कुठं नाही ते पिकत नाही. हा, पिकत नाही. माहिती म्हणजे कसं आमचं गोगुनायक होता बर इथं आमचा हा. मूळ मुख्य माणूस हम्म. ते होता. मग एक दोन घर होत 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 ही घर झाली. हम्म. काय खरं म्हणजे त्याचं ठिकाणा बर. त्यानं जागा दिली घर बांधाय दिली जवळ केलं सगळ्याला बर करता. ही पहिल्या पूर्वी 2 पिढीचे हे दोन पिढीची. हा. 2 पिढीचा. हम्म. मग करत हे आला ते आला सगळी येत 4 घर होती ती 5 झाली 5 घर झाली ती 10 झाली असं होत 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 आलो इथं. बर वाढत आलं. मग हीच करून घालायचं. कोण चाकीरा कोण जित्राप कर मेंढर कर गुरं कर बैल कर आवथान हे करत करत आपलं पोट भरत भरत जगलो आम्ही सगळी बर. एकत्र झालो. हम्म. थोडं वाढतच गेलं हो हम्म. वाढत गेलं. मग ती आमचं म्हातार ते गोगुनायक म्हणजे प्रसिद्ध बर हा. आमच्या ह्या 10-20 गावाला प्रसिद्ध होता तो. बर बर. न्यायकर होता चांगला होता माणूस. हम्म. चालत 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 आता हे 2 पिढ्या इथवर आलोया. बर बर आता काय कोण ऐकतं का आता कोण ऐकून घेत नाही ती. बर. आज एवढ्या मुलाला सांगितलं ती उलट बोलतो या. हम्म. आता पहिलं कसं ते तर ते म्हातार माणूस झालं म्हणजे सगळं दडून बसायचं. जरा भेट होती धाप होता. भेट होतो हा. त्यावेळी. बर आता कोण भेट नाही ती. आता आम्हाला कोण भेटतीत का नाही. बर. मिठाचा व्यापार करतो लोक आमचे बैलावरती मिठाचा व्यापार करतो. हम्म. असं व्यापार करत 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 आलेले लोक कर्नाटकमध्ये आंध्रामध्ये परत महाराष्ट्रामध्ये हम्म. अशी ते पसरलेले लोक बर. पसरून ज्या ठिकाणी राहिली लोक हा. तिथंच राहिले. ते इंग्रजांशी काय संबंध आहे त्याबद्दल मागाशी बोलतो त्याबद्दल सांगा काय. त्यांनी काहीतरी आमच्यावरती ते खोटे आरोप लावले होते ना. बर ते खोटे आरोप लावल्यामुळे त्यांनी आम्हाला ते पळवून लावले तिथनं. बर. कुठं राजस्थान तिथून. नाही राजस्थान मधूनच. हा बर.
त्याच्यामुळे ते लोक जंगलात शिरले, जंगलात शिरले लोक परत परत एक 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 अशा ओळखीनं परत कुठेतरी थांबायचं, कुणातरी आश्रय घ्यायचा, त्या पद्धतीने राहिले लोक. बर 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 बर. पूर्वीच्या आपल्या परंपरा आहेत आणि आताची पिढी तुम्ही बघताय, होय. काय बदल झाल्यासारखं वाटतंय तुमच्या समाजाच्या ह्याच्यात? बदल झालेला आहे. किती बदल झालाय, काय काय- काय बदल झालाय, काय वाटते तुम्हाला? काय आता ती बायका ते काय लुगडी नेसायला आली ती काढून, आणि ही बाकीची कोण पूर्वीची जी 4 माणसं आहेत ती तेवढं पोशाख आहे. आता पोशाख बी राहिला नाही म्हणा. बरं. काय मग आता सण सूत असलं केलं ते घराला 2-2 पोशाख आहे आता, आहे बरं. प्रत्येक घराला आहे. हम्म. आज सण आलं, सूत आलं, देवाचं कार्यक्रम आलं की सगळी ती साडी काढायची हम्म. आणि ती नेसून आपला पोशाख घालायचा. घालायचं, देवाला जायचं. काय वाटतं, टिकवावं पुढे नेवावं वाटते, काय वाटतं तुमच्या मनाची इच्छा सांगा. ही आहे आता ठीक. आम्ही असं टिकलं, आता पुढे काय टिकायचं, कोण ऐकते का? आता ते बदलत गेलं हो, जरा बदलत गेलं. बदलत गेलं म्हणजे काय, रुपयात 4 आणीच आहे. हे जग्यात भिंगा बिंगा सगळं काचा बिचा ही आता आहे. आता पुढं कुठलं याला, पुढं कोण करते? करत नाही. ती पहिलं खाना गेला, आता ती बघायला मिळत नाही. मटकीन, हुलगण, मूग बघायला मिळते का? नाही मिळत. माडगा वगैरे घेतले, पेले होय होय होय. पहिलं माडग्यावरच हो सगळं. हुलगं भाजून आणायचं आणि घरात दळायचं बर. आणि ती माडगं करायचं, आंबील करायचं, जरा कन्या टाक, काय टाक, भात टाक, त्या टाकून मिसळून करून प्यायचे एक पिठले जायचं कामाला. दुसरं काय तेव्हा मटकीचं उसळ करायची, शेरभर करायची, घरात प्रत्येकाने भेटू घालायची आणि घालायची ना ती खात फिरायची गेलभर. भाकरी कुठली होता, दात नाही, गिरण नाही, हातानच जळायचं ना हातानच खायचं तवा. तर तवाच कसं खाणं, आणि आता दुनिया खाते, आता कारण खात नाही ती दाटेची हॉटेलात खाऊन येते ते. त्यावेळची घरं कशी होती आणि आताची कशी होती? छपर खोपट हो, खोपटच नुसती छपर. तवा कुठलं काय घर, हे इथं तसवर घालायचं आणि शेकरायचं राहायचं. तर पाऊस लागत नव्हता. एवढी त्याला भ्या वाटत, त्याला भ्या वाटत नव्हता. बर. का बरं? हे काही इस्तुपाण्याच भ्या होते, इतर काय गळा बिळाची भानगड नाही. ते हवे सरी काय सारवत होती तवा. आता हे फरशा घाटीचा झोप येत नाही. बर. त्याच्यावर नाही झोप यायची. कुठली मराठी शब्द आहेत तुम्हाला आता बोली भाषेत तुमच्या? डाळीला डाळ म्हणतो ना आपण, हा डाळच म्हणताय. हा बर. अजून पेरूला पेरू म्हणतोय, पेरूच म्हणताय तुम्ही? डाळीला डाळी म्हणतोय, हा हा. केळीला केळीच म्हणतोय. म्हणजे पदार्थाची जी नाव आहेत ती सगळी तुम्ही सेमच म्हणताय. सेम म्हणतोय. म्हणजे मला जरा परंपरेबद्दल सांगा की लग्नाची परंपरा कशी असते? हा कसं आज ती एक ही असतोय पाहुणा, तिथं बघितलेला असतोय पोरगी, इथं पोरगा असते या. मग ती पोरगीच्या घरला जायचं, इथं एक 7-8-10 माणसं जायचं आणि ती गुळ घालवायचं. बर. रंग घालवायचं आणि गुळाची झेप आणायची, सगळ्या गुळ द्यायचं. बर. मग गुळ द्यायचं, गुळ खायची आणि ती रंग पाठीवर सांडायचं. झालं ते साखरपुडा. आणि लग्नातल्या परंपरा काय काय कशा लग्नात काय, ती एक नवरा येणार नवरीच्या घरी आणि त्याच्या नवरीच्या घरी लग्न होतंय? होय. बर. मग तिथनं नवरा येणार फळ कांबरून, तर त्याचं देवधर्म करून, मांडव मारून, जवान घालून गावाला, आणि ती एकटा त्याच्या संग एक पाहुणा. म्हणजे त्यानं तिथं मांडव घालायचा, हा, तिथं सगळ्यांना जेवण घालायचं आणि फक्त एक पाहुणा आणि एक नवरदेव इकडे येणार. दोघं येणार. बर. दोघं येणार. आला म्हणजे त्यांनी 4-5 वाजता येऊन आमचे देव असतो पुढं बर. मरगुबाईचं घर आखाडी करतो का नाही हा आपण, हा. तिथे येऊन बसणार. मग नायक जे असतो या आपण तांड्याच, ती नायक मग त्याची मंडळी त्यांनी जाऊन बोलून त्याच्या घरी आणायचं. बर. त्याला जेवण बिवण घालायचं संध्याकाळी. हे नवरा आला त्या गड्यावरून त्यांनी येऊन ह्यांच्या नवरीच्या घरात जाऊन घालून जाणार. मग ह्यांचं लगीन 15 दिवस चालायचं. 15 दिवस लग्न 15 असते? दिवस लगीन. बर. ती गाडगा आणायची, ते आपलं ह्याचं रुईचं झाड आणायचं, ती रवून मुसळ घालून करून आणि मग लगीन. आंघोळी 3 दिवस. पण आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय, तर आपली संस्कृती आणि आपली परंपरा देण्याची ही जबाबदारी आपली. त्यामुळे हे जपलं पाहिजे, कारण ही आपली परंपरा आहे आणि ही आपली ओळख असते आणि ती जपायलाच हवी. संस्कृती टिकते ती पुस्तकामुळे नाही, तर लोकांच्या आठवणीमुळे. या आठवणी जपण्याचा हा एक आमचा छोटासा प्रयत्न होता. हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून सांगा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गोडी वाळो
कसोटिया जुली वाळो कोडिया वाळो कसोटिया जुली वाळा आ कोई अधी बातो की जाए तेरी दो कोई आधी बातो की जाए बेड़ी बाबा दो अकेले लाभो बातो की जाए पानी दादियो केने लाभो बातो की जाए काकी दादिया